एक लग्न प्रेम कहाणी भाग 68. रात्री जेवताना सगळेजण एकत्र जमलेले होते, फक्त सिद्धार्थ सोडून. कारण सिद्धार्थ रूममध्ये परीजवळ होता. परी सिद्धार्थला अजिबात सोडतच नव्हती. म्हणून आधी अवनी जेवणार होती. त्यामुळे सगळेजण बाहेर एकत्र डायनिंग टेबलवरती बसून जेवण करत होते. अवनी, बाळाच्या बारशाची तारीख मी गुरुजींना विचारलेली आहे. पुढच्या आठवड्यातच एक चांगली तारीख आहे. चांगला उत्तम मुहूर्त आहे. मला वाटतं ती तारीख आपण सगळ्यांसाठी सोयीस्कर होईल. एका आठवड्यामध्ये आपण बारशाची तयारीसुद्धा करू शकतो. आजी बोलतात. आजींचे बोलणे ऐकून अवनी बोलते. आजी, तुम्हाला जे योग्य वाटेल ते मला चालेल, पण एका आठवड्यामध्ये आपली सगळी काही तयारी होईल ना? अवनी, आपल्या घरामध्ये किती सारे सर्वंट आहेत. सगळ्यांना आपण मदतीसाठी घेऊयाच की. तू जय आणि अंजलीला सुद्धा सांग. त्या दोघांनासुद्धा सांग 4 दिवस आधीच राहायला त्यांनी इथे यायला हवं. भाजीच्या सगळं काही बारशाचं त्यांनी बघायला हवं. शेवटी माझ्या नातीचं बारसं आहे, त्यामुळे बारसे कसं एकदम जोरात व्हायला हवं. खूप मोठमोठ्या लोकांना आपण बारशाला बोलवायचं आहे. त्याआधी ते तुमचं काय फोटोशूट वगैरे असतं ना, ते सुद्धा तुम्ही करून घ्या. कारण असतं ना, बारशाच्या आधी तुम्हाला हौस असते सगळ्या काही गोष्टी करायची. त्यामुळे जे काही असेल ते करून घ्या. परत असं व्हायला नको, हे राहिलं ते राहिलं. अरे वा आजी, तुला तर बरंच काही माहिती आहे का या सगळ्या गोष्टींबद्दल, दिशा बोलते. हो मग, शेवटी माझी एकुलती एक नात आहे ती, त्यामुळे तिचे सगळे काही लाड व्हायलाच हवेत. आजी, पण तुझी नात फक्त एकाच व्यक्तीची लाडकी आहे बरं का, ती म्हणजे भाईची, निशा बोलते. हो ना, ती अजिबात सिद्धार्थला थोडा वेळसुद्धा एकटं सोडत नाही, सिद्धार्थची मॉम बोलते. हो, बघा ना, यांना तिच्यामुळे नीट जेवतासुद्धा येत नाही. आता हे रोज ऑफिसला जायला निघाले की आणखीन काय काय हे पोर दंगा घालणार आहे तिचं तिला माहिती. तिलासुद्धा ऑफिसला घेऊन जावं लागणार आहे की काय काय माहिती. असं झालं तर हे असंसुद्धा करतील, अवनी नाराज होत बोलते. तेच अवनीचं बोलणं ऐकून सगळेजणच हसू लागतात. ते सिद्धार्थची अशी अवस्था बघून, त्याला सारखं परीजवळ थांबायला लागतं हे बघून आजी मुद्दामच बोलतात. आता समजू दे सिद्धार्थला सुद्धा, कशी लहान पोर सांभाळताना धावपळ होत असते ते. पण आजी, परी तर यांना अजिबातच सोडत नाही. हे तिला दिसले नाही ना तर लगेचच रडका चेहरा करत असते आणि यांना बघितले की हसत असते. तिला मी फक्त दूध पाजण्यासाठीच तिच्या जवळ हवे असते, त्यासाठीच माझ्याजवळ येत असते. बाकी प्रत्येक गोष्टीसाठी तिला फक्त तिचा डॅडच हवा असतो. झोपायला डॅड, काय करायला डॅड, दूध पाजतानासुद्धा बाजूला तिच्या डॅडने बसायचंच, असंच तिचं असतं. अगं, बाप लेकींचं नातं असंच असतं. लेकीला तिच्या आईपेक्षा बापाची ओढ जास्त असते. अजून ती लहान आहे गं, हळूहळू ती मोठी झाल्यानंतर तिला समजेलच की, आजी अवनीला समजावत बोलतात. बरं, ते सगळं जाऊ दे. आधी सांगा, बारशाची काय काय तयारी करायची आहे, कसं बारसं करायचं आहे, निशा एक्सायटेड होत बोलते. निशा, आपण बारसं एका मोठ्या हॉलमध्ये करूया. त्याचं डेकोरेशन, त्याचं जे काही प्लॅनिंग असेल ते तू आणि दिशा बघा, सिद्धार्थची मॉम बोलते. ओके मॉम, चालेल. मी आणि दिशा इतकं जबरदस्त डेकोरेशन करतो ना की सगळेजण बघतच राहिले पाहिजेत, निशा खुश होत बोलते. एक मिनिट, तुम्ही सगळ्याजणी स्वतःहून काही ठरवू नका बरं का. तुम्ही जे काही ठरवलेलं आहे ना, त्यामध्ये नक्कीच चेंजेस होणार हे फिक्स आहे. आधी परीच्या बापाला विचारा, त्याला कसं काय, कोणता मेनू, कसं डेकोरेशन हवं आहे आणि काय नको आहे, आजी बोलतात. हो यार, हे तर आजी बोलते तू अगदी करेक्ट आहे बघ. बायला सगळं काही वेगळ्या पद्धतीने आणि त्याला जसं हवं तसंच हवं असतं, दिशा बोलते. मग आपण एक काम करूया, उद्या निवांतपणे आपण सिद्धार्थशी याविषयी बोलूया. म्हणजे त्याचं काय मत आहे आपण हे जाणून घेऊया आणि त्याने जर आपल्यावरती सगळी काही जबाबदारी टाकली तर मग आपण आपल्या पद्धतीने सगळं काही डेकोरेशन करूया. आपली तर तयारी आहेच की सगळं काही करायची, सिद्धार्थची मॉम बोलते. ओके चालेल, अवनी बोलते. बहिणी, ते सगळं झाले डेकोरेशन वगैरे, ते सगळं होईलच, पाहुणेसुद्धा येतील, सगळं काही होईल, पण बाळाचं नाव काय ठेवायचं आहे हे तू ठरवले आहेस की नाहीस?
नाही ना गं, मी तर अजून काहीच ठरवलं नाही. मला तर कन्फ्यूजच आहे ना की परीचं नाव काय ठेवायचं. मी ना मुलींच्या नावाची लिस्ट काढून ठेवलेली आहे, पण इतकी सारी नावे बघून मला समजतच नाही की नक्की काय करावं, कोणतं नाव ठेवावं. सगळी नावं बघून वाटतं हे नाव छान आहे, ते नाव छान आहे. मी खूप कन्फ्यूज आहे. तुम्हीच आता मला सांगा कोणतं नाव ठेवायचं. हो दिशानिशा, तुम्ही तुमच्या बहिणीला हेल्प करा. शेवटी आत्यानेच बाळाच्या कानात कुर्र म्हणून नाव ठेवायचं असतं. तुम्ही परीच्या आत्या आहात, त्यामुळे बघा कोणतं नाव ठेवायचं आहे ते. मदत करा अवनीला, आजी बोलतात. ओके चालेल, आत्तापासूनच मग आपण या गोष्टीच्या तयारीला लागूया. दिशा आणि निशा दोघीही एक्सायटेड होत बोलतात. हो हो तयारीला लागा, पण बारशाच्या आधी नाव ठरवा म्हणजे झालं. नाहीतर बारशानंतर तुम्ही नाव शोधत बसाल, त्याचा काय उपयोग आहे. आजी मस्करीमध्ये दिशा आणि निशाकडे बघत बोलतात. असंच सगळेजण छानपैकी रात्री गप्पा मारत जेवण त्यांचं संपवतात. त्या सगळ्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर अवनी किचनमध्ये जाऊन छान सिद्धार्थसाठी जेवणाचं ताट तयार करते आणि रूममध्ये जाते. कारण तिला माहिती होतं परी तिच्याजवळ येणार नाही. समोर डॅड आहे, मग ती कशी काय अवनीच्या जवळ जाणार होती. म्हणून ती जेवणाचे ताटच घेऊन रूममध्ये जाते. ती जाऊन बघते तर सिद्धार्थ परीसोबत खेळत होता. परी खळखळून हसत होती आणि सिद्धार्थ तिला हसवत होता. दोघेही बेडवरती होते. सिद्धार्थ तिच्या गालाला हात लावून तिचे गाल ओढत होता आणि ती तिचे दोन्ही हात वरती करून त्याच्या गालाला हात लावण्याचा प्रयत्न करत होती. दोघे एकदम क्यूट दिसत होते. दोघांना बघून अवनीच्या चेहऱ्यावरती स्माईल आलेली होती. त्या दोघांना बघून अवनीला खूप छान वाटायचं. अवनी हसतच आतमध्ये जाते. चला चला आता बास करा तुमचं खेळणं, बराच उशीर झालेला आहे, तुम्ही खूप खेळत बसलेला आहात. चला अहो पटकन आता तुम्ही जेवून घ्या बरं, तुम्हाला भूक लागली असेल ना. अवनी सिद्धार्थकडे बघत बोलते. अहो हे घ्या, तुम्ही आधी जेवून घ्या. तिच्यासोबत तर तुम्ही रात्रभर खेळत बसाल, पण आधी तुम्ही जेवून घ्या, तोपर्यंत मी हिलासुद्धा दूध पाजते. हिलासुद्धा खेळण्याच्या नादामध्ये तुम्ही सोबत असला की काही समजत नाही. अवनी सिद्धार्थच्या हातामध्ये जेवणाचे ताट देते आणि तिला उचलून घेते. जसं अवनी तिला उचलून घेते तसं या मॅडम परत एकदा रडायला सुरुवात करतात. तर ह्या परीचं वागणं ऐकून अवनीची आता चिडचिड होत होती. अरे देवा, झालं हिचं सुरू. खरंच हे तुम्हाला अजिबात जीवसुद्धा देणार नाही. हे सगळं ना तुमच्यामुळं होत आहे. किती तुम्ही जे लाड करून ठेवणार आहात, तुमच्या लाड्यामुळे ना हे इतकी लाडावलेली आहे, म्हणून ही इतकी बिघडलेली आहे. बघा ना सारखं सारखं किती नाटके करत आहे. हे जरा अतिच होत नाही का. प्रत्येक वेळी तुम्हीच का हवे असता हिला. अजिबात माझ्याजवळ येत नाही. तिला ना तुमच्या जवळून अजिबात लांबच जायचं नसतं. किती नाटकी करत असते ही. अवनी दोघांकडे बघत बोलते. दे तिला इकडे, मी बघतो काय झालं ते. सिद्धार्थ बोलतो आणि जेवणाचे ताट बाजूला ठेवतो आणि तिला हातामध्ये घेतो. सिद्धार्थाने घेतल्याबरोबर ती परत रडायची बंद होते आणि परत हसू लागते. बघा मॅडमाची नाही नाटकीच होती. डोळ्यामध्ये अजिबात पाणी नाही आणि लगेच आता हसायला सुरुवात केली. तिला आता तर रडू देच असं मीच म्हणते. आणा तुम्ही तिला इकडे, बघते मी कशी नाटकी करत असते. सारखं डॅड पाहिजे डॅड पाहिजे, खूप झालं आत्तापर्यंत. काय सारखं तुम्हाला साधं कामसुद्धा करून देत नाही. अवनी रागवत परीला परत हातामध्ये घेऊ लागते. अवनी अगं हळू ना, लहान आहे ती अजून, तेवढं तर चालणार ना, तू का तिच्यावरती रागवतेस. अहो मग तुम्ही कधी जेवणार आहात, तुम्ही कधी स्वतःकडे लक्ष देणार आहात. किती उशीर झालं तुम्ही जेवला नाही. तुम्ही या परीमुळे स्वतःच्यासुद्धा तब्येतीकडे दुर्लक्ष करत आहात. सगळ्यांचं खाली जेवण झालं, तुम्ही खाली सगळ्यांसोबत जेवायलासुद्धा आलेला नाही, म्हणून मी तुमच्यासाठी इथं ताट घेऊन आले. तर इथे काय वेगळंच काहीतरी सुरू आहे. तुम्ही असंच उपाशी झोपणार आहात का. काय गं परी, तुझ्यामुळे तुझा डॅड जेवत नाही हे तुला चालतं का. काय सारखं खेळायचं असतं, काय सारखं तुला त्यांच्याकडे जायचं असतं. गप्प बसू वाटत नाही का. परी मात्र अवनीकडे एकटक बघत होती आणि ओठ बाहेर काढत होती. तिला काही समजत नव्हतं पण तरीही ती अवनीकडे बघत होती. जसं की तिला वाटत होतं तिची मम्मा तिच्यावरती रागावलेली आहे. ती परत ओठ काढून सिद्धार्थकडे बघते तर एकदा अवनीकडे बघते. तिचा असं रडवलेला चेहरा बघून सिद्धार्थला तिची दया आलेली होती. ओ गो माझी बरो, मम्मा ओरडते का तुला. पण तू तुझ्या डॅडलासुद्धा जेवण करून देत नाहीस, म्हणून मम्मा ओरडते गं. परी मी जेवायला नको का. असा हट्टीपणा करणार आहेस का तू. तुला पण भूक लागली असेल ना गं. सिद्धार्थ तिच्या पोटावरती हात ठेवून बोलतो. चला चला आमची परू शहाणी आहे, दूध पितेस का तू जरा. तो एकटाच आपला बडबड करत होता. तर परी फक्त सिद्धार्थकडे बघत होती.
अवनी, घ्यायला दूध पाज. अहो पण ही माझ्याकडे आली तर मी हिला दूध पाजेन ना. आता दूधसुद्धा तुम्हीच पाजा, बघू आता कसं पाजता. सिद्धार्थ हसतो आणि हळूच तिला अवनीच्या हातामध्ये देतो. आता मात्र ती शांतपणे अवनीच्या हातामध्ये केलेली होती. अजिबात ती रडलेली नव्हती. आणि इकडे सिद्धार्थसुद्धा जेवणाचे ताट उचलतो आणि परीकडे हसत बघून जेवू लागतो. इकडे तीसुद्धा दूध पीत पीत सिद्धार्थकडे चोरट्या नजरेने बघतच होती. भूक लागली आहे ना, पी ना मग दूध. अवनी तिच्या पाठीवरती हळूच मारते. खूप नाटकी करत आहे. मगाशी घेतले तेव्हा यायचे नव्हते, आता डॅडने समजावले तर लगेच माझ्याजवळ यायचे आहे. परी मात्र ओठ बाहेर काढून अवनीकडे एकदा आणि एकदा सिद्धार्थकडे बघत होती. तिचा चेहरा वेगळाच झालेला होता. काही समजत नव्हतं, पण चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवरनं ती ओठ बाहेर काढून दोघांकडे बघत होती. तिचा थोडासा रडका चेहरासुद्धा झालेला होता. आता ती रडणार आहे हे सिद्धार्थलासुद्धा माहिती होतं. सिद्धार्थ परत जेवणाचे ताट बाजूला ठेवतो आणि तिला हात न लावता बोलतो, ओ गं माझी परी, मम्मा मारते. काय बोलते मम्मा? ओरडते का सारखी तुला? थांब आपण दोघं जण मिळून मम्माला मारूया. पण आधी बरं तू दूध पी बरं, तुला एनर्जी यायला हवी ना. हो, आता तितकंच राहिलेलं आहे. आता दोघं मिळून ना मला मारा, अवनी रागात बोलते. अवनीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ हसू लागतो आणि सिद्धार्थला हसलेलं बघून इकडे परीसुद्धा हसत होती, जसं की दोघे मिळून मम्माची मज्जा करत होते. अजून 3 महिन्याची आहे तोपर्यंत इतकी नाटकी करत आहे, मोठी झाल्यानंतर काय करणार आहे ही बाई काय माहिती. अवनी डोक्याला हात लावून बोलते. तेच अवनीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ हसतच अवनीला समजावत बोलतो, अवनी नको टेन्शन घेऊ, मी आहे ना, तू पाज तिला दूध. अवनी तिला नीट मांडीवरती घेते आणि तिला दूध पाजू लागते. ती दूध पीत तशीच झोपी जाते. इकडे सिद्धार्थसुद्धा जेवण करत होता. परीला झोपलेलं बघून अवनी परीला नीट पाळण्यामध्ये झोपवते आणि तिच्या कपड्यावरती किस करते आणि तिला पूर्णपणे पॅक करते. सिद्धार्थ इकडे जेवण करतो आणि जेवण झाल्यानंतर तो बाल्कनीमध्ये जाऊन सोफ्यावरती बसलेला होता. सिद्धार्थला बाल्कनीमध्ये गेलेलं बघून अवनीसुद्धा परीकडे एकदा नीट बघते आणि तीसुद्धा बाल्कनीमध्ये जाते आणि पटकन सिद्धार्थच्या मांडीवरती बसते. तिने सिद्धार्थच्या गळ्याभोवती तिचे हात अडकवलेले होते आणि ती एकटकपणे सिद्धार्थकडे बघत होती. काय झालं बायको, अशी का माझ्याकडे बघत आहेस? अवनी काही नाही म्हणून मान डोलावते आणि सिद्धार्थला मिठी मारते. काय झालं, काय होतंय? काही करायचं असेल तर जाऊया आपण रूममध्ये, सिद्धार्थ मस्करीमध्ये बोलतो. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी सिद्धार्थच्या बोटाला हळू चिमटा काढते. ऐक, दुखतंय ना? मग तुम्हाला उगीच नको ती मस्करी सुचत असते ना, तसंच पाहिजे मग तुम्हाला. आता माझी बायकोच एवढी लाडात आलेली आहे, एवढी जवळ येत आहे, मिठी मारत आहे, मग अशा गोष्टी सुचणारच ना. मग बायकोने कधी लाडात यायचं नाही का? बायकोने नवऱ्याजवळ यायचं नाही? तुम्हाला थोडीच माझ्यासाठी कधी वेळ असतो? दिवसभर तुम्ही आणि तुमची परी दोघांचाच तो खेळ सुरू असतो. तुम्ही मला कुठे तुमच्यामध्ये येऊन देता? मायलेकींचं काही ना काहीतरी चाललेलं असतं. हो का? कोणीतरी जेलस फील होत आहे वाटतं. नाही, मी कशाला जेलस फील होऊ? तुमची आणि तुमच्या मुलीची गट्टीच जमलेली आहे ना, मग कधीतरी माझ्यासुद्धा टीममध्ये आपला मुलगा येईलच की. मग बघा तुम्ही, तेव्हा मी तुम्हाला सांगते काय असतं ते. म्हणजे अवनी परत एकदा विचार करायचा आहे असं म्हणत आहेस का तू? सरळ सरळ मग तसं बोल ना, मी काय आहेच तयार, सिद्धार्थ मुद्दाम मस्करीमध्ये बोलतो. ते सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनीलासुद्धा ती काय बोलली हे समजतं. अहो तुम्हाला नको ते सुचत असतं, मी आपलं सहज बोलून गेले, अवनी लाजत बोलते. हो का माझी येडाबाई, मी सुद्धा मस्करीच केली. अवनी सिद्धार्थला मिठी मारून त्याच्या छातीवरती तिचं डोकं ठेवून त्याचा हात हातामध्ये घेऊन वरती आकाशाकडे बघत बोलते. अहो मगाशी जेवताना ना आजी बोलत होत्या की परीच्या बारशाची तारीख पुढच्या आठवड्यातली काढलेली आहे, चांगला मुहूर्त आहे, मग त्याची तयारी आपल्याला करायला हवी. दिशा आणि निशा सगळं काही डेकोरेशनचं बघणार आहेत असं त्या बोलत होत्या, पण तरीही तुम्हाला एकदा विचारावं म्हणून अजून काही प्लॅनिंग केलेलं नाही. तुम्हाला काय वाटतंय, काय करावं, कसं करावं? अवनी, परीच्या बारशाला जे काही करायचं आहे ना ते सगळं काही मी करेन, बाकी तुम्ही फक्त लोकांना इन्व्हिटेशन द्या आणि तुम्ही फक्त छान तयार राहा, बाकी तुम्हाला कसलीच काळजी करायचं कारण नाही.
अहो पण बाकीची सगळी तयारी, बारसं कुठे घेणार, कधी घेणार, त्याचं डेकोरेशन, भरपूर पाहुणे येणार, त्यांना आहेर वगैरे द्यायचा असतो, त्यांना गिफ्ट वगैरे द्यायचं असतं, जेवण वगैरे असतं. या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा ना. तुमच्या सगळ्या भरोश्यावर ठेवलं आणि एखादी गोष्ट राहिली तर? बायकांना यातलं सगळं काही समजतं. माणसाकडून एखादी गोष्ट राहतेच. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून तयारी करू ना. अवनी ट्रस्ट मी सगळं काही हँडल करेन. तुम्ही घरातल्या कोणीही अजिबात त्रास घ्यायची गरज नाही. तुम्ही फक्त छानपैकी तयार व्हायचं आणि बारशाला यायचं. अवनी सगळं काही माझ्या डोक्यामध्ये प्लॅनिंग केलेली आहे. तू अजिबात काळजी करू नको. अहो तुम्ही प्लॅनिंग केली आहे पण तुम्ही मला काही सांगणार आहात की नाही? परीचं नाव काय ठेवायचं आहे हे तरी सांगा. शेवटी मी सुद्धा तिची मम्मा आहे ना. मला सुद्धा सगळं काही समजायला हवं ना. अवनी सगळं काही तुला लवकर समजेल. तू अजिबात कसलंही टेन्शन घेऊ नको. तू फक्त बारशामध्ये छान दिसायला हवीस. शेवटी सिद्धार्थ देशमुखची बायको आहेस आणि आपल्या परूची तू मम्मा आहेस ना. हो ते तर झालंच, पण नाव काय ठेवायचं मला त्याचंच टेन्शन आलेलं आहे बघा. कितीतरी मी नावं काढलेली आहेत पण मी खूप कन्फ्यूज आहे. तुम्हाला माहिती आहे का, मी खूप मोठी मुलींच्या नावाची लिस्टसुद्धा काढून ठेवलेली आहे. पण हे नाव चांगलं, ते सुद्धा नाव चांगलं, यामध्ये मी खूप कन्फ्यूज झालेली आहे हो. काय करावं हेच समजत नाही. अवनी मी तुला आता काय बोललो? सगळं काही प्लॅनिंग माझ्या डोक्यामध्ये आहे. त्यामुळे तू अजिबात कसलाच विचार करू नकोस. अहो तुम्ही सगळं डेकोरेशनचं, बारसं कसं करायचं याचं प्लॅनिंग केलेलं आहे. पण आपण परीचं नाव कुठे ठरवलेलं आहे? आपण परीचं नाव काय ठेवायचं याचासुद्धा विचार करायला हवा ना. पण तुम्ही मला का नाही सांगत? मला सगळं काही ऐकायचं आहे. अवनी ते सगळं काही तुमच्या सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. मी आत्ताच तुला सांगितले ना, ते सरप्राईज राहील का? नाही ना. अहो पण तुम्ही असं वेगळं विचित्र नाव ठेवलं तर मला नाही ते आवडणार. परीचं नाव आपल्या चांगलंच असायला हवं. अवनी माझ्यावरती विश्वास आहे ना तुझा? तू ज्यावेळी परीचं नाव ऐकशील ना त्यावेळी तुलासुद्धा खूप आवडेल. हो का? मग मला आत्ता सांगा, असं काय तुमच्या मनामध्ये नाव आहे? आत्ता नाही अवनी, थोडं थांब, लवकरच तुला समजेल. अहो असं काय हो तुम्ही करता? तुम्ही ना कायमच असं करता. मला ना तुम्ही काहीच सांगत नाही. या मम्माचा हक्क आहे ना नाव ऐकायचा. ओ गो माझी वेडाबाई, किती चिडचिड करते. सिद्धार्थ अवनीच्या गालावरून किस करत बोलतो. गप्प बसा आता तुम्ही. आता तुम्ही मला अजिबात ना लाडीगोडी लावू नका. ठीक आहे, नाही लावत. सिद्धार्थसुद्धा मुद्दाम बोलतो आणि अवनीपासून बाजूला होऊ लागतो. सिद्धार्थच हे वागणं बघून अवनी सिद्धार्थकडे डोळे मोठे करून बघू लागते आणि परत सिद्धार्थच्या जवळ जाते. पण सिद्धार्थ मात्र अवनीला हात लावत नाही. सिद्धार्थ तिला हात लावत नाही, त्यामुळे अवनीला खूपच राग आलेला होता. अवनी रागाने सिद्धार्थच्या टी-शर्टची कॉलर पकडते आणि सिद्धार्थला स्वतःच्या जवळ ओढते. त्यामुळे सिद्धार्थचे हात आपोआप अवनीच्या कमरेजवळ जातात. अवनी सिद्धार्थच्या ओठांवरती ओठ टेकवते आणि त्याला किस करू लागते. अवनीच्या अशा वागण्याने सिद्धार्थ सुरुवातीला शॉक झालेला होता. नंतर तो सुद्धा अवनीला किस करू लागतो. दोघे एकमेकांना किस करत होते. सिद्धार्थ तिच्या ओठांवरून हळूहळू तिच्या मानेजवळ येतो आणि तिच्या मानेजवळ तिला किस करू लागतो. सिद्धार्थच्या या स्पर्शामुळे अवनीच्या तोंडातून उसासे बाहेर पडत होते. सिद्धार्थ भानावरती येतो. त्याला समजतं की ते दोघेही बाल्कनीमध्ये आहेत. त्यामुळे सिद्धार्थ तसाच अवनीला किस करत तसंच उचलतो आणि बाल्कनीचा दरवाजा बंद करतो आणि रूममध्ये येतो आणि तिला बेडवरती झोपवतो. त्यामुळे अवनी लाजू लागते. ती तिचा चेहरा लाजून लपवते. ए वेडाबाई, आता आपल्याला एक मुलगी आहे, त्यामुळे इतकं काय लाजायचं आहे? आता जे काही आहे ना ते खुल्लम खुल्ला. सिद्धार्थच्या बोलण्याने अवनी परतच लाजू लागते. सिद्धार्थ अवनीच्या अंगावरती येतो आणि तिला परत किस करू लागतो. तो किस करतच अवनीला तसाच मिठीमध्ये घेतो आणि परत दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारून झोपी जातात. चला गाईज, आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करा बरं का. कमेंट्स तुमच्या कमी आलेल्या आहेत. नवीन कथा आता आजपासूनच मी प्रकाशित करणार आहे, त्यामुळे त्यासुद्धा कथेला नक्की भरभरून प्रेम द्या. बाय, टेक केअर.